सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या बहिणींना देखील आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 5 मिनिटापूर्वी पत्रकारांशी संवाद साधत असताना लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. कारण सरकारने नवीन GR जाहीर केलाय. त्या GRनुसार लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींना आता सरसकट लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सरकारने लाडक्या बहिणींच्या हप्ता वाटपाचा विचार सुरू केला असतानाच महत्त्वाचे 3 निर्णय जाहीर केले. एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाचे 3 निर्णय घेतले. त्यामध्ये पहिला निर्णय हा सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सोडण्याचा घेण्यात आला. लाडक्या बहिणींनो, आत्तापर्यंत हप्ते अडले असतील तर काळजी करण्याची गरज नाही, कारण येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सरसकट जमा होणार आहे. दुसरा निर्णय जो घेण्यात आला तो म्हणजे लाडक्या बहिणींनी जर EKYC प्रोसेस पूर्ण केली नसेल किंवा लाडक्या बहिणींनी EKYC प्रोसेस करताना चुका केल्या असतील तर त्यांच्यासाठी देखील एकनाथ शिंदे साहेबांनी शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. तिसरा निर्णय जो लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आला तो म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणारा हप्ता 2100 रुपयाचा नाही तर 1500 रुपयांप्रमाणेच जमा होणार आहे. चर्चा होती की नवीन वर्ष सुरू होताच म्हणजे नवीन वर्षाचा पहिला हप्ता जानेवारीचा हप्ता 2100 रुपये मिळेल, पण या बाबतीत आता सरकारने स्पष्टीकरण दिले आहे, ते पुढे सांगणारच आहे. निवडणुकीचा निकालानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या दिशेने विचार केला असून निकालानंतर सरकारने योजना सुरू ठेवली, परंतु ही अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी सरकारने आता निधी वाढवण्याचा विचार केला. एकनाथ शिंदे साहेब बोलले होते की 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सोडू, आणि हा शब्द खरा होणार असून 2100 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये यावर्षी नवीन अर्थसंकल्प जेव्हा सादर होईल तेव्हा 2100 रुपये हप्त्याची तरतूद करून कदाचित एप्रिल 2026 पासून 2100 रुपये हप्ता वितरित होणार आहे. पण जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणेच मिळेल. हप्ता वितरणासाठी सरकारने महत्त्वाची तारीख देखील निवडली आहे. याच दिवशी महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. परंतु हा हप्ता सोडत असताना सरकारने नवीन GR जाहीर केला. या नवीन GRमध्ये काही जाचर अटी या शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्या अटींमुळे महिला अपात्र ठरल्या होत्या, महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं बंद झालं होतं, त्या अटी शिथिल झाल्यामुळे सरसकट सर्व बहिणींना लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे येणं बंद झालं असेल तर तुमच्यासाठी खुश खबर आली आहे, कारण आता सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. पण हे पैसे जमा होत असताना हप्ता 2100 रुपयांचा नाही तर 1500 रुपयांप्रमाणेच हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने महत्त्वाचे 3 निर्णय घेतले, पण त्यासाठी सरकारने महिलांना एक महत्त्वाचं काम करायला देखील सांगितलं आहे. लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सरकारने EKYC प्रोसेस करायला सर्व महिलांना सांगितलं होतं आणि महाराष्ट्रातील जवळपास 70% महिलांनी EKYC प्रोसेस ही पूर्ण केली आहे. परंतु आता सरकारने अटी शिथिल केल्यामुळे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सोडण्याचा निर्णय घेत असतानाच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना शेवटची संधी उपलब्ध झाल्याचं सांगितलं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अपात्र ठरणे असाल, तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा होणं बंद झालं असेल तर लक्षपूर्वक ऐका की जर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होत नसतील. त्याचबरोबर जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत नसेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणं बंद झालं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी आता अटी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला लाभ मिळणं शक्य झालंय. परंतु हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. सरकारने अटी शिथिल केल्या, परंतु लाभ मिळवण्यासाठी एक महत्त्वाचं काम करण्यास सांगितलं आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अपात्र ठरलेल्या महिलांना आनंदाची बातमी देत असतानाच महत्त्वाचं
काम करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आदितीताई नेमकं काय म्हणतायत हे लक्षपूर्वक पहा. लाडक्या बहिणींनो, तुमचं महत्त्वाचं काम जरा बाजूला ठेवून लक्षपूर्वक ऐका की आदितीताई तटकरे नेमकं काय म्हणाले आहेत. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतात, परंतु त्या लाडक्या बहिणींसाठी आणखीन आनंदाची बातमी आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता जमा होत असताना 2100 रुपये नाही तर 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. आणि तो हप्ता वितरित होत असताना कोणत्या तारखेला पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत हे देखील सांगण्यात आले. एकनाथ शिंदे साहेब यांनी महत्त्वाची बातमी महिलांसाठी दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता जमा होत असताना हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत का नाहीत हे देखील आता सरकारकडून तपासलं जाणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत NPCI मॅपिंगद्वारे सरकार आता पारदर्शक प्रणालीद्वारे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत का नाही हे तपासणार आहे. ज्या महिलांना गेल्या 2-3 महिन्यापासून पैसे मिळाले नव्हते त्यांना देखील आता थकीत हप्त्यासह एकत्र रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्या अर्जातील त्रुटींमुळे महिलांचे अर्ज बाद झाले होते त्या देखील लाडक्या बहिणींना अर्ज दुरुस्त करण्याची आणखीन संधी देण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण हे सरकारचं ध्येय होतं. त्यामुळेच आता महिलांना सक्षम करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात अनेक चर्चा होत होत्या की योजना बंद पडणार, निकालानंतर सरकार लाडक्या बहिणींना विसरून जाणार, परंतु सरकार अधिक सक्षम बनवण्याचा निर्णय घेत आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी सरकारने नवीन GR जाहीर केलाय. सरकारने जाहीर केलेल्या नवीन GRनुसार, नवीन शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींना आता सरसगट हप्ता मिळणार आहे. आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ही आहे कारण एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी घेतलेले 3ही निर्णय ऐतिहासिक निर्णय ठरले आहेत. कारण आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणतीही बहीण ही अपात्र राहणार नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, सरसगट सर्व बहिणींना पात्र ठरवण्यात येणार आहे. परंतु जर तुमच्याकडून हे एक महत्त्वाचं काम करायचं राहून गेलं तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता. सरकारने महत्त्वाचं काम केलंय. बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सोडलाय. सरसगट बहिणींना हप्ता मिळणार आहे. परंतु तुमच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता. यासाठीच एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सूचना देखील दिल्या आहेत. कारण आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना 21 ते 65 या वयोगटातील सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळवण्यासाठी पात्र ठरवण्यात आले. मग तुम्ही ग्रामीण भागातील महिला असाल किंवा शहरी भागातील महिला असाल, सरसगट महाराष्ट्रातील ज्या कोणत्या महिला आहेत त्या सर्व महिलांना हप्ता मिळणार आहे. तुमच्यासाठी सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परंतु हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत का नाही, महिलांना लाभ मिळतोय का नाही हे देखील सरकार बघणार आहे. पारदर्शक प्रणालीचा वापर करून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही याची नोंद देखील सरकार करणार आहे. सरकारने नवीन ज्या अटी जाहीर केल्या होत्या त्या सर्व अटी आता शिथिल केल्या. परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत का नाहीत हे तपासलं जाणार आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांचा हाच मुद्दा होता की माझी बहीण अपात्र राहता कामा नये. माझ्या प्रत्येक बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता मिळालाच पाहिजे. कारण महिला सक्षमीकरण हाच त्यांचा प्रयत्न होता. लाडक्या बहिणींनो, नवीन शासन निर्णयानुसार तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागेल. सरकारने निकालानंतर हा निर्णय घेतला. परंतु जर तुमचं नाव अपात्र महिलांच्या यादीमध्ये असेल आणि तुम्हाला 2-3 महिन्यापासून हप्त्याचा लाभ मिळालेला नसेल तर आता सरकारने नवीन GRमध्ये कठीण अटी या शिथिल केल्या आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आता लाभ घेता येणार आहे. सर्वात पहिल्यांदा म्हटलं तर ज्या महिलांनी EKYC प्रोसेसमध्ये चुका केल्या होत्या त्या लाडक्या बहिणींना चूक सुधारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचा अर्ज काही त्रुटींमुळे बाद झाला असेल, उदाहरणार्थ जर तुम्ही बँक लिंकिंग केलं नसेल किंवा तुमचा पत्ता चुकीचा टाकला असेल तर त्या सर्व चुका दुरुस्त करून घ्या. महिलांना पात्र ठरण्याची शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या 31 तारखेपर्यंत तुमच्याकडे मुदत असणार आहे. EKYC प्रोसेसमध्ये जर चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या. महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलं आहे की कोणतीही लाडकी बहीण या हप्त्यापासून वंचित राहणार नाही. कारण नवीन शासन निर्णय जाहीर झालाय. सरकारने अटी देखील शिथिल केल्या. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर हप्ता जमा होण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जर तुमचा बँक सीडिंग डिॲक्टिवेटेड झालं असेल तर ते ॲक्टिव्ह करून घ्या.
लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात. त्यामुळे बँक सीडिंग ॲक्टिव्हेटेड असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट अशी आहे की ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या त्या आता पात्र ठरणार आहेत. लाडक्या बहिणींना कोणतं महत्त्वाचं काम करायचे हे देखील जाणून घ्या. कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे येणं बंद झालं असेल तर तुम्ही ई-KYC प्रोसेस तर केलेलीच नसेल. परंतु महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे अशा म्हणाल्या आहेत की तुम्हाला जर गेल्या 2-3 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल तरी देखील तुम्हाला ई-KYC प्रोसेस करून घेणं अनिवार्य ठरणार आहे. जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचं नाव अपात्र महिलांच्या यादीमध्ये असेल तरी देखील आता एकनाथ शिंदे साहेबांनी जे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत त्यामुळे तुम्हाला पात्र ठरवण्यात येणार असून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. परंतु हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना तुम्ही ई-KYC प्रोसेस कंप्लीट केली नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही अपात्र यादीमध्ये असाल तरी देखील तुम्हाला ई-KYC प्रोसेस करून घेणं अनिवार्य ठरणार आहे. आणि हे तुमच्या फायद्याचंच ठरेल, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आता अपात्र महिलांना पात्र ठरवलंय. त्यामुळे तुम्हाला पैशाचा लाभ तर मिळूच शकतो. त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे 1500 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. सरसगट सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळणार असून महाराष्ट्रातील सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे. बहिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद.